भाजपचे वरिष्ठ नेते आणि आमदार सुरेश धस आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. नागपूरचं विशेष अधिवेशन याच्यासाठी विशेष असतं की विदर्भासाठी विदर्भाचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लागेल अशा अनेकांची अपेक्षा असते. आज सर्व भाजपचे आमदार असतील, नेते असतील, त्यासोबतच शिवसेनेचे आमदार आणि नेते, प्रमुख नेते संघाच्या मुख्यालयामध्ये गेले होते. त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काय सांगाल तुम्ही? नाही, बौद्धिकचा प्रतिवर्षी हा कार्यक्रम असतो. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या लोकांचा. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सर्व आमदार, आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी, सर्वजण सहभागी होतात. एक चहापानाचा कार्यक्रम होतो, एक 10-15 मिनटं बौद्धिकचा कार्यक्रम होतो आणि ते संपलं की मग आपण इकडे येतो. हे प्रतिवर्षाचंच आहे. नागपूरला आल्याच्या नंतर तो प्रोग्राम असतो. दरवर्षी आहे असं म्हणता. याच्या अगोदर सोबत जाताना एक मित्रपक्ष होता, तो मित्रपक्ष यावेळेस कुठे दिसत नाही आणि जो नवीन मित्रपक्ष तिसरा आलाय तो देखील गेल्या 2 वर्षांपासून दिसत नाही. नाही, ते येत नाहीत. तिसरा जो पक्ष आहे ते संघाच्या कार्यक्रमाला येत नाहीत. त्यांचे काही बाबीमध्ये त्यांचे विचार वेगळे आहेत. त्याच्यामुळं त्यांना बळजबरी घेऊन या. संघामध्ये बळजबरी कोणाला घेऊन येता येत नाही. त्यांना कोणी आणणार नाही. परंतु आमची आणि शिवसेना या 2 पक्षाची, भाजप आणि शिवसेनाचे मात्र सर्व लोक हजर असतात. ठाकरेंचे आमदार पहिले यायचे, तुम्ही देखील त्यावेळेस होतात. आता येत नाहीये, त्यांच्याबद्दल काय? वारंवार संघावरती उद्धव ठाकरेंकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जाते. तेच दुर्दैव आहे की भाजपावरती टीका केल्याचं लोकांनी सहन केलं होतं, परंतु उद्धवजी डायरेक्ट संघावरती सुद्धा त्या ठिकाणी टीका करायला लागले. आणि त्यावेळेसपासनं म्हणून म्हणजे हिंदुत्वाची बाजू जी आहे आजपर्यंत बाळासाहेब ठाकरेंनी फक्त एकाच बेसवरती त्या ठिकाणी लोक तयार केले. ते आता जवळपास उद्धवजींनी सेक्युलरिझम स्वीकारलेला आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही गेल्या 1 वर्षांपासून संतोष देशमुख यांचा प्रकरण जे आहे ते मार्गी हाती घेतलेलं आहे, अजूनपर्यंत मार्गी लागलेलं नाही. त्याचं एक कारण म्हणजे जो आरोपी एक आहे त्याला अजूनपर्यंत पकडलं नाही. काल शशिकांत शिंदे यांनी सभागृहामध्ये देखील भाषण करताना म्हटलं, कायदा सुव्यवस्था राज्यात आहे का? गेल्या 1 वर्षांपासून हा आरोपी जो आहे तो भेटत नाही. हे गृह मंत्रालयाचं स्पेशल अपयश आहे. हे पहा, संतोष देशमुखांचं प्रकरण मार्गी लागलं नाही असं नाही, मार्गी लागलंय. आता आपण डायरेक्ट चार्ज फ्रेमपर्यंत आलो 1 वर्षामध्ये. चार्ज फ्रेमपर्यंत आलं म्हणजे आता लगेच या पुढच्या तारखेला, मला वाटतं 19 तारीख काय दिली, त्या तारखेला चार्ज फ्रेम नेक्स्ट याला, म्हणजे मी ठामपणे सांगू शकत नाही, परंतु ती न्यायालयीन बाब आहे. कोर्टाच्या हातामध्ये चार्ज फ्रेम करणं नाही करणं ते आत्ता करतील. आणि एक जो आरोपी तुम्ही म्हणताय तर कृष्ण आंधळे, तो यापूर्वीसुद्धा त्याची ती हिस्ट्री आहे गायब होण्याची. तशा पद्धतीने तो गायब झालेला आहे, परंतु त्याचा केसवरती कुठलाही परिणाम होणार नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. पण म्हणतोय की आजच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी शिवसेनेचे आणि भाजपचे सर्व आमदार, प्रमुख नेते यांनी संघाच्या मुख्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी अभिवादन केलं आणि बौद्धिक कार्यक्रम होता त्याला देखील उपस्थिती लावली. परंतु यावरून आमदार सुरेश धस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि अजित पवार का नाही आली याच्यावरती विचारणा केली असता कोणालाही आम्ही जबरदस्तीने बळजबरीने घेऊन जाणार नाही, हे संघाचं काम नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती त्यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV 9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.